Hello friends, myself Tejasvi Bhuingde, Assistant Teacher, Bhogavati Mahavidyalay, Kurukli. Today we discuss the next point, algebra of statements. Now algebra of numbers we can already see here algebra of statements. First one, idempotent law. तर idempotent law म्हणजेच काय? पी आणि पी म्हणजे दोन सेम स्टेटमेंटमध्ये कंजंक्शन किंवा डिस्जंक्शन घेतल्यानंतर काय स्टेटमेंट मिळतं हे आयडेम्पोर्टंट लॉमध्ये मिळेल. पी कंजंक्शन पी इज ऑलवेज इक्वॅलंट टू पी. सिमिलरली पी डिस्जंक्शन पी इज ऑलवेज इक्वॅलंट टू पी. म्हणजे पी ह्या स्टेटमेंटचं स्वतःसोबतच कंजंक्शन किंवा डिस्जंक्शन घेतल्यानंतर पी हे स्टेटमेंट आहे असं राहतं, त्याच्यामध्ये काही चेंज होत नाही. हा असेल आयडेम्पोर्टंट लॉ. देन सेकंड वन, कम्युटेटिव्ह लॉ. हा लॉ देखील झालेला आहे. कम्युटेटिव्ह लॉ, पी कंजंक्शन क्यू इक्वॅलंट टू क्यू कंजंक्शन पी. म्हणजेच इथं ऑर्डर इम्पॉर्टंट नसते. पी आणि क्यू ह्यांच्यामध्ये पी आधी घेतलं काय किंवा क्यू आधी घेतलं काय दोन्ही सेम राहतं. फॉर एक्झाम्पल एक्स प्लस वाय घेतलं काय किंवा वाय प्लस एक्स घेतलं काय दोन्हीचं मिनिंग सेम राहतं. सेम त्या पद्धतीने इथं कंजंक्शनसाठी असेल. सिमिलरली डिस्जंक्शनसाठी येईल पी डिस्जंक्शन क्यू इक्विव्हॅलंट टू क्यू डिस्जंक्शन पी. इथं ऑर्डर इम्पॉर्टंट नसते कम्युटेटिव्ह लॉमध्ये. देन थर्ड वन, असोसिएटिव्ह लॉ. In associative law, P conjunction in bracket Q conjunction R equivalent to in bracket P conjunction Q conjunction R is equivalent to P conjunction Q conjunction R. म्हणजेच काय, पी क्यू आर तीन स्टेटमेंटमध्ये कंजंक्शन साईन आहे. तर इथं ब्रॅकेट घेत असताना तुम्ही फर्स्ट टूसाठी घ्या किंवा लास्ट टूसाठी घ्या, इथं देखील काही फरक पडत नाही. दोन्हीचं मिनिंग सेम राहतं. पहिल्या दोन्हीचं कंजंक्शन आधी घेतलं तरी चालेल, लास्ट दोन्हीचं कंजंक्शन आधी घेतलं तरी चालेल, किंवा ब्रॅकेट नाही यूज केलं तरी चालेल. हा असेल असोसिएटिव्ह लॉ. जसा कंजंक्शनसाठी आहे सेम डिस्जंक्शनसाठी देखील हा लॉ असेल. पी डिस्जंक्शन इन ब्रॅकेट क्यू डिस्जंक्शन आर इक्विव्हॅलंट टू in bracket P disjunction Q disjunction R equivalent to P disjunction Q disjunction R. हा असेल असोसिएटिव्ह लॉ. देन फोर्थ वन, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ हा स्टडी केलेला आहे तुम्ही ऑलरेडी. फॉर एक्झाम्पल एक्स इंटू इन ब्रॅकेट ए प्लस बी. सपोज मी हे एक्झाम्पल घेतलेलं आहे. एक्स ब्रॅकेटच्या बाहेर आहे आणि ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी दिलेलं आहे. एक थोडक्यात एक्सने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करायचे. ब्रॅकेटमध्ये आहे ए प्लस बी, तर आपल्याला कसं लिहिता येईल, एक्स ए प्लस एक्स बी. हा रूल सिम्पल आहे, माहिती आहे. सेम त्याच पद्धतीने इथं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करायचा आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉमध्ये फक्त कंजंक्शन आणि डिस्जंक्शन असेल. पी कंजंक्शन इन ब्रॅकेट क्यू डिस्जंक्शन आर. म्हणजेच इथं कंजंक्शन साईन ब्रॅकेटमध्ये अप्लाय करायचं आहे. तर या पद्धतीने अप्लाय होईल. इन फर्स्ट ब्रॅकेट पी कंजंक्शन क्यू डिस्जंक्शन इन सेकंड ब्रॅकेट पी कंजंक्शन आर. हा असेल फर्स्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. देन सेकंड लॉ, पी डिस्जंक्शन क्यू कंजंक्शन आर हे ब्रॅकेटमध्ये असेल इक्विव्हॅलंट टू फर्स्ट ब्रॅकेट पी डिस्जंक्शन क्यू कंजंक्शन सेकंड ब्रॅकेटमध्ये येईल पी डिस्जंक्शन आर. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. देन फिफ्थ वन, डी मॉर्गन्स लॉ. तर हा लॉ ऑलरेडी आपण शिकलेलो आहोत. निगेशन ऑफ कंजंक्शन अँड निगेशन ऑफ डिस्जंक्शन दोन्ही रूल आपण बघितलेले आहेत. हे दोन्ही रूल म्हणजेच थोडक्यात डी मॉर्गन्स लॉ. फॉर एक्झाम्पल निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू is equivalent to negation P disjunction negation Q and negation of P disjunction Q equivalent to negation P conjunction negation Q. हा डी मॉर्गन्स लॉ असेल. देन सिक्स्थ वन, आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉमध्ये आपण पी या स्टेटमेंटचं टी आणि एफ यांसोबत एकदा कंजंक्शन घेणार आहोत आणि एकदा डिस्जंक्शन घेणार आहोत. पी कंजंक्शन टी is always equivalent to P and P disjunction T is always equivalent to T. आता हे कसं चेक करायचं किंवा कसं लक्षात ठेवायचं, पीच्या पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज दोन आहेत, टी आणि एफ. एकदा पीची ट्रूथ व्हॅल्यू टी घ्या आणि एकदा एफ घ्या, कंजंक्शन काय मिळतं चेक करा. पीची ट्रूथ व्हॅल्यू जर टी असेल तर टी कंजंक्शन टी टीच मिळतं, आणि जर पीची ट्रूथ व्हॅल्यू एफ असेल तर एफ कंजंक्शन टी देखील एफ मिळतं. त्यामुळे इथं जी पीची ट्रूथ व्हॅल्यू आपण कन्सिडर केलेली आहे तेच आन्सर मिळतं. त्यामुळं पी कंजंक्शन टी ही व्हॅल्यू आपल्याला मिळेल पी. सिमिलरली डिस्जंक्शनसाठी घेऊन बघा, पीची ट्रूथ व्हॅल्यू एकदा टी घ्या एकदा एफ घ्या, टी डिस्जंक्शन टी टीच मिळणार आहे आणि एफ डिस्जंक्शन टी देखील टीच मिळणार आहे. त्यामुळं पीची ट्रूथ व्हॅल्यू काही घेतली तरी टी कॉन्स्टंटली येणारच आहे. त्यामुळे पी डिस्जंक्शन टी ही व्हॅल्यू आपल्याला घेता येईल टी. तर सेम असंच
पी कंजंक्शन एफ ही व्हॅल्यू मिळते एफ आणि पी डिस्जंक्शन एफ ही व्हॅल्यू मिळेल पी. हा असेल आयडेंटिटी लॉ. देन नेक्स्ट वन कॉम्प्लिमेंट लॉ. आता कॉम्प्लिमेंट लॉमध्ये काय असतं, स्टेटमेंट पी आणि त्या स्टेटमेंटचं निगेशन म्हणजेच निगेशन पी, ह्याचं एकदा कंजंक्शन घ्यायचं एकदा डिस्जंक्शन घ्यायचं. काय तर बघू. पी कंजंक्शन निगेशन पी ऑलवेज इक्विव्हॅलंट टू एफ. आता पी आणि निगेशन पी म्हणजे थोडक्यात टी आणि एफ ह्यांचं कंजंक्शन किंवा एफ आणि टी ह्यांचं कंजंक्शन, दोन्हीमधलं कंजंक्शन ऑब्व्हियसली एफ येणार आहे, त्यामुळे पी कंजंक्शन निगेशन पी ही व्हॅल्यू एफ मिळेल. सिमिलरली डिस्जंक्शनसाठी पी डिस्जंक्शन निगेशन पी इज ऑलवेज टी. टी आणि एफ यांचं डिस्जंक्शन टी मिळतं, त्यामुळे इथं देखील टी मिळेल. हा असेल कॉम्प्लिमेंट लॉ. देन नंबर 8 ॲब्सॉर्प्शन लॉ. आता हा लॉ तुम्हाला डिरेक्टली लक्षात ठेवायचा आहे. ॲब्सॉर्प्शन लॉमध्ये मिळेल पी कंजंक्शन इन ब्रॅकेट पी डिस्जंक्शन क्यू इक्वॅलंट टू पी. सिमिलरली पी डिस्जंक्शन इन ब्रॅकेट पी कंजंक्शन क्यू इक्विव्हॅलंट टू पी. हा ॲब्सॉर्प्शन लॉ आहे. देन नंबर 9 कंडिशनल लॉ. तर कंडिशनल लॉमध्ये काय असतं, इम्प्लिकेशन साईन तुम्हाला माहिती आहे. हे इम्प्लिकेशन साईन थोडक्यात आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. म्हणजे इफ देन इथं आपण इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल स्टेटमेंट म्हणतो त्याला. कंडिशनल स्टेटमेंट इफ देनच्या फॉर्ममध्ये न लिहिता दुसऱ्या फॉर्ममध्ये घ्यायचं आहे, ते आपण कंडिशनल लॉमध्ये चेक करणार आहोत. पी इम्प्लाइज क्यू इज ऑलवेज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी डिस्जंक्शन क्यू. आता इथं हे ॲब्सॉर्प्शन लॉ असेल, कंडिशनल असेल किंवा पुढचा बाय कंडिशनल असेल, हे सगळे लॉज तुम्ही लॉजिकल इक्विव्हॅलन्स आपण चेक केला होता त्या पद्धतीने ट्रूथ टेबल घेऊन हे लॉज व्हॅरी करू शकता, चेक करू शकता. देन 10th वन बाय कंडिशनल लॉ. इथं डबल इम्प्लिकेशन साईन असेल, पी डबल इम्प्लिकेशन क्यू इज ऑलवेज इक्वॅलंट टू पी इम्प्लाइज क्यू कंजंक्शन क्यू इम्प्लाइज पी. आता इथं पुन्हा इम्प्लिकेशन साईन रिमूव्ह करायचं आहे बाय युझिंग कंडिशनल लॉ, त्यामुळे फायनली आपल्याला मिळेल निगेशन पी डिस्जंक्शन क्यू कंजंक्शन निगेशन क्यू डिस्जंक्शन पी. हे काही लॉज असणार आहेत. हे सगळेच काही प्रत्येक ठिकाणी यूज होत नाहीत, त्यातले काही ठराविक लॉज आहेत ते काही एक्झाम्पलमध्ये रॅपिडली यूज केले जातात. एक्झाम्पल सॉल्व करताना तुमच्या अजून लक्षात येईल. वी सी सम एक्झाम्पल्स. फर्स्ट क्वेश्चन, using rules of negation write the negation of following with justification. First one, p disjunction negation q bracket implies second bracket p conjunction negation q. म्हणजेच इथं ह्या स्टेटमेंटचं निगेशन घ्यायचं आहे. इथं कंजंक्शन आहे, डिस्जंक्शन आहे, निगेशन आहे, इम्प्लिकेशन आहे. हे सगळ्यांचे रूल आपण ऑलरेडी स्टडी केलेले आहेत. इथं फक्त कंबाइंडली ते यूज करावे लागणार आहेत. नाउ फर्स्ट स्टेप, निगेशन ऑफ दिस ऑल स्टेटमेंट. मी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टोटल स्टेटमेंट घेते, ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन साईन घेतलेलं आहे. आता पहिल्यांदा इम्प्लिकेशन साईनसाठी मी निगेशन अप्लाय करते, मीन्स निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. आता हा रूल देखील झालेला आहे. पी इम्प्लाइज क्यू याचं निगेशन घेत असताना आपण पी स्टेटमेंट आहे असं घेतो, देन कंजंक्शन निगेशन क्यू, फर्स्ट स्टेटमेंट ॲज इट इज, देन कंजंक्शन निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट. त्या रूलनुसार इथं घेता येईल पी डिस्जंक्शन निगेशन क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट. हिअर इन ब्रॅकेट निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. इथं आपण निगेशन ऑफ इम्प्लिकेशन यूज केलेलं आहे, तेच लिहिलेलं आहे. देन नेक्स्ट स्टेप, पुढच्या स्टेपमध्ये आपण सेकंड ब्रॅकेटच्या बाहेर जे निगेशन आहे ते निगेशन साईन आतमध्ये घेणार आहोत. आता इथं निगेशन साईन आतमध्ये घ्यायचं म्हणजे थोडक्यात काय, ब्रॅकेटमध्ये कंजंक्शन आहे, मग इथं तुम्ही निगेशन ऑफ कंजंक्शन म्हणू शकता किंवा डी मॉर्गन्स लॉ म्हटलं तरी चालेल, काही यूज केलं तरी चालेल. नेक्स्ट स्टेप असेल फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज कंजंक्शन ऑफ, सेकंड ब्रॅकेटसाठी मी निगेशन अप्लाय केले, निगेशन पी डिस्जंक्शन निगेशन ऑफ निगेशन क्यू असेल सेकंड ब्रॅकेट. नाउ नेक्स्ट स्टेप, पुढच्या स्टेपमध्ये देखील फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज, सेकंड ब्रॅकेटमध्ये निगेशन ऑफ निगेशन आहे, हे आपल्याला सॉल्व करता येईल. निगेशन ऑफ निगेशन क्यू ही व्हॅल्यू क्यू मिळणार आहे आणि ब्रॅकेटमध्ये लिहिता येईल निगेशन ऑफ निगेशन, त्यामुळे आपल्याला मिळेल पी डिस्जंक्शन निगेशन क्यू कंजंक्शन निगेशन पी डिस्जंक्शन क्यू. दिस इज निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट. नाउ सेकंड एक्झाम्पल, negation p disjunction negation q in first bracket, disjunction in second bracket p conjunction negation q. इथे देखील सेम आधीच्या पद्धतीने निगेशन घेत जायचं आहे. पहिल्यांदा मी टोटल ब्रॅकेट घेते, बाहेर निगेशन घेतलेलं आहे. इथं पहिल्यांदा आपल्याला निगेशन ऑफ डिसजंक्शन यूज करावं लागणार आहे अँड निगेशन ऑफ डिसजंक्शन मीन्स कंजंक्शन ऑफ देअर निगेशन. सेम त्या रूलनुसार निगेशन ऑफ फर्स्ट ब्रॅकेट
कंजंक्शन निगेशन ऑफ सेकंड ब्रॅकेट. नाव या दोन्ही सिम्पल ब्रॅकेटच्या बाहेर जे निगेशन साईन आहेत ते आतमध्ये अप्लाय करायचे आहेत. पहिल्या ब्रॅकेटसाठी डिसजंक्शन आहे, सेकंड ब्रॅकेटसाठी कंजंक्शन आहे. त्यामुळे इथं मी पुढची स्टेप घेते. निगेशन ऑफ निगेशन पी, कंजंक्शन निगेशन ऑफ निगेशन क्यू, कंजंक्शन निगेशन पी, डिसजंक्शन निगेशन ऑफ निगेशन क्यू. बाहेरचं जे निगेशन साईन आहे ते फक्त मी आतमध्ये अप्लाय केलेलं आहे. इथे निगेशन ऑफ कंजंक्शन देखील यूज केलेलं आहे आणि निगेशन ऑफ डिसजंक्शन किंवा डी मॉर्गन्स लॉ म्हटलं तरी चालेल. नाव लास्ट स्टेप निगेशन ऑफ निगेशन. प्रत्येक ठिकाणी निगेशन ऑफ निगेशन आहे ते सॉल्व करायचं आहे. म्हणजे लास्टला आपल्याला स्टेटमेंट मिळेल पी डिसजंक्शन क्यू, कंजंक्शन निगेशन पी डिसजंक्शन क्यू. नाव नेक्स्ट एक्झाम्पल. रिराईट फॉलोइंग स्टेटमेंट्स विदाउट युजिंग इफ देन. इफ देन हा वर्ड यूज न करता म्हणजे थोडक्यात इम्प्लिकेशन आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. क्वेश्चन. इफ एफ ऑफ 2 इक्वल टू 0 देन एफ ऑफ एक्स इज डिव्हिजिबल बाय एक्स मायनस 2. आता इथं इफ देन आहे, इम्प्लिकेशन एक्झाम्पल आहे. फर्स्ट स्टेटमेंट पी असेल, एफ ऑफ 2 इक्वल टू 0. सेकंड स्टेटमेंट क्यू असेल, एफ ऑफ एक्स इज डिव्हिजिबल बाय एक्स मायनस 2. नाव सिम्बॉलिक फॉर्म ऑफ दिस स्टेटमेंट इज पी इम्प्लाइज क्यू. नाव वी ऑलरेडी सी इन कंडिशनल लॉ पी इम्प्लाइज क्यू इक्वॅलंट टू निगेशन पी डिसजंक्शन क्यू. कंडिशनल लॉमध्ये हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. पी इम्प्लाइज क्यू इज ऑलवेज इक्वॅलंट टू निगेशन पी डिसजंक्शन क्यू. आता इथं फक्त आपल्याला इम्प्लिकेशन साईनमध्ये दिलेलं एक्झाम्पल आहे ते डिसजंक्शनच्या फॉर्ममध्ये किंवा आर एच एस जे दिलेले आहे, आर एच एसचा जो सिम्बॉलिक फॉर्म आहे तो व्हर्बल फॉर्ममध्ये लिहायचा आहे. निगेशन पी मीन्स एफ ऑफ 2 नॉट इक्वल टू 0. डिसजंक्शन आहे म्हणजेच ऑर हा वर्ड येईल आणि क्यू स्टेटमेंट ॲज इट इज. म्हणजे थोडक्यात रिक्वायर्ड स्टेटमेंट आपल्याला मिळणार आहे. एफ ऑफ 2 नॉट इक्वल टू 0 और एफ ऑफ एक्स इज डिव्हिजिबल बाय एक्स मायनस 2. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे. लॉजिकल इक्वॅलन्स आपल्याला प्रूव्ह करायचं आहे बट विदाउट युजिंग ट्रूथ टेबल. याच्या आधी आपण ट्रूथ टेबल यूज करून असे एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत. इथे ट्रूथ टेबल यूज नाही करायचं आहे. नाव फर्स्टली वी कन्सिडर एल एच एस. एल एच एसमध्ये जे स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट पॅटर्न आहे, मी आहे असं घेते. आता इथं जर तुम्ही चेक केलात तर 3 सिम्पल ब्रॅकेट आहेत. कोणतीही 2 ब्रॅकेट मला कन्सिडर करायचे आहेत. तर इथं देखील कन्सिडर करत असताना फर्स्ट 2 और लास्ट 2 हे दोनच ऑप्शन आहेत. जर तुम्ही लास्ट 2 कन्सिडर केलात तर लास्ट 2 ब्रॅकेटमध्ये कॉमन घेण्यासारखं काही नाही. आता कॉमन घेणे हा पार्ट तर तुम्हाला माहिती आहे. एक्स ए प्लस एक्स बी असं जर एखादं एक्झाम्पल असेल तर एक्स ए प्लस एक्स बी ह्यामधून आपण एक्स ब्रॅकेटच्या बाहेर कॉमन घेऊ शकतो आणि ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी लिहू शकतो. सेम त्या मेथडने इथं दोन्ही ब्रॅकेटमध्ये कॉमन पार्ट कुठला घेता येईल, कुठल्या ब्रॅकेटमधून कॉमन घेता येईल त्यानुसार तुम्ही पेअरिंग करा. इथे जर तुम्ही पहिले 2 ब्रॅकेट चेक केलात, फर्स्ट ब्रॅकेट आहे पी कंजंक्शन क्यू आणि सेकंड ब्रॅकेट आहे निगेशन पी कंजंक्शन क्यू. म्हणजे दोन्हीमधून आपल्याला कंजंक्शन क्यू हे बाहेर कॉमन घेता येईल. म्हणजेच थोडक्यात इथं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करायचा आहे, रिव्हर्स डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. त्यामुळं इथं मी फर्स्टली पहिल्या 2 ब्रॅकेटला मी स्क्वेअर ब्रॅकेट घेतलेला आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये मी लॉ यूज करते डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. त्यानुसार कंजंक्शन क्यू हे ब्रॅकेटच्या बाहेर काढलेलं आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली ब्रॅकेटमध्ये येईल पी डिसजंक्शन निगेशन पी आणि पुढचं स्क्वेअर ब्रॅकेटचा पुढचा पार्ट ॲज इट इज डिसजंक्शन ऑफ पी कंजंक्शन निगेशन क्यू. इथे मी यूज केला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. देन नेक्स्ट पी डिसजंक्शन निगेशन पी. इथं आपल्याला कॉम्प्लिमेंट लॉ यूज करता येईल. ऑलरेडी कॉम्प्लिमेंट लॉ स्टडी केलेला आहे. पी आणि निगेशन पी म्हणजे थोडक्यात टी आणि एफ यांचं डिस्जंक्शन घ्यायचं आहे. टी आणि एफचं डिस्जंक्शन ऑब्व्हियसली नेहमी टी येतं. त्यामुळे बाय युजिंग कॉम्प्लिमेंट लॉ इथं फर्स्ट ब्रॅकेट मिळेल टी कंजंक्शन क्यू डिस्जंक्शन लास्ट ब्रॅकेट ॲज इट इज. इथं आपण कॉम्प्लिमेंट लॉ यूज केला. द नेक्स्ट वन पुन्हा इथं फर्स्ट ब्रॅकेटमध्ये चेक केला तर टी कंजंक्शन क्यू म्हणजे एखाद्या स्टेटमेंटचं टी सोबत कंजंक्शन आहे आणि असं आयडेंटिटी लॉमध्ये असतं आणि इथं हा लॉ देखील आपण चेक केलेला आहे. त्या लॉनुसार टी कंजंक्शन क्यू ही व्हॅल्यू मिळेल क्यू नेक्स्ट ॲज इट इज डिसजंक्शन ऑफ ब्रॅकेट. इथं आयडेंटिटी लॉ यूज केला. आता इथं पुन्हा क्यू ब्रॅकेटच्या बाहेर आहे क्यू डिसजंक्शन, ब्रॅकेट आहे ब्रॅकेटमध्ये कंजंक्शन आहे. तर इथं आपण पुन्हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करू शकतो. क्यू डिसजंक्शन हे ब्रॅकेटमध्ये अप्लाय करायचं आहे. बाय युजिंग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वी गेट क्यू डिसजंक्शन पी कंजंक्शन क्यू डिसजंक्शन निगेशन क्यू.
इथं हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला. नेक्स्ट स्टेप ऑब्व्हियसली सेकंड ब्रॅकेटमध्ये चेक केला तर क्यू डिस्जंक्शन निगेशन क्यू असं आहे. म्हणजेच इथं पुन्हा कॉम्प्लिमेंट लॉ यूज करावा लागणार आहे. सेम कॉम्प्लिमेंट लॉ फर्स्ट स्टेपमध्ये आपण पी डिस्जंक्शन निगेशन पी ह्यासाठी यूज केला होता. इथं क्यू डिस्जंक्शन निगेशन क्यूसाठी करायचं आहे. त्या रूलनुसार क्यू डिस्जंक्शन पी हे ब्रॅकेट ॲज इट इज कंजंक्शन टी कॉम्प्लिमेंट लॉ इथं यूज केलेला आहे. नाऊ अगेन दिस फर्स्ट सिम्पल ब्रॅकेट म्हणजे एखादं स्टेटमेंट आहे असं कन्सिडर करा आणि ह्या स्टेटमेंटचं टी सोबत कंजंक्शन घ्यायचं आहे. म्हणजे थोडक्यात इथं आयडेंटिटी लॉ घ्यायचे आणि टी सोबत कुठल्याही स्टेटमेंटचं कंजंक्शन घेतल्यानंतर ते स्टेटमेंट आहे असं येतं. त्यामुळे इथं बाय युझिंग आयडेंटिटी लॉ क्यू डिस्जंक्शन पी. नाऊ वी हॅव टू प्रूव्ह पी डिस्जंक्शन क्यू. म्हणजेच इथं क्यू आधी आहे, आपल्याला पी अगोदर हवा आहे. तर इथं आपण पुन्हा कम्युटेटिव्ह लॉ यूज करू शकतो. बाय युझिंग कम्युटेटिव्ह लॉ वी गेट पी डिस्जंक्शन क्यू. त्यामुळे इथं आर एच एस प्रूव्ह होते. हेन्स दी लॉजिकल इक्विव्हॅलन्स इथं आपल्याला प्रूफ मिळून जातं. थँक्यू.